So interferon is another class of cytokinase. They are nothing but soluble protein and released by virally cells. आपल्या बॉडी मध्ये असे स्पेसिफिक सेल्स आहेत जे व्हायरसला किल करण्यासाठी केमिकल तयार करतात, ज्याला सायटोकायनेज म्हणतात. इट्स अ क्लास ऑफ सायटोकायनेज अँड नेम ऑफ द सायटो इज इंटरफेरॉन. हे इंटरफेरॉन तयार केले जातात, ओके, रिलीज बाय द व्हायरली सेल्स इन्फेक्टेड विथ व्हायरसेस. while certain white blood cells, you know that आपल्यामध्ये काही व्हाईट ब्लड सेल्स पण आहेत जे मायक्रोफेजचं पण काम करतात. Now white blood cells to stimulate other cells to protect themselves from the viral infection. Then cellular factors in innate immunity, मतलब cells कोणकोणते आहेत बघा. नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट द इन्व्हेन्शन ऑफ ब्लड अँड टिश्यू बाय मायक्रोऑर्गॅनिझम अँड अदर फॉरेन पार्टिकल्स is mediated to a large extent by phagocytic cells which ingest and destroy them. सेल्युलर फॅक्टर्स मध्ये कोण येतात तर आपल्या ब्लड मध्ये सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, आय मीन फॅगोसाइटिक सेल्स आहेत. कोणकोणते आहेत तर ते मॅक्रोफेजेस आहेत, न्यूट्रोफिल्स आहेत, म्हणजे मोनोसाइट्स आहेत, न्यूट्रोफिल्स आहेत, लिम्फोसाइट्स आहेत. हे सगळे फॅगोसाइटोसिसचं काम करतात, म्हणजे फॉरेन पार्टिकलला मारण्याचं काम करतात. Phagocytic cells are grouped as a microphages and macrophages. Microphages and macrophages. They remove foreign particles that enters the body. A class of lymphocytes. आपण दोन प्रकारचे lymphocytes बघितले. एकाला T lymphocyte म्हणतात, एकाला B lymphocyte म्हणतात. So हे सगळे class of lymphocytes called as natural killer NK cells is important in the non-specific defense against viral infection and tumor. तर हे सुद्धा लिम्फॅटिक सेल्स फॉरेन पार्टिकलला म्हणजे नॅचरल किलर सेल्स फॉरेन पार्टिकलला किल करायचं काम करतात. सर्टन टाइप्स ऑफ ल्युकोसाइट्स WBC ऑफ आवर बॉडी लाईक पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट्स म्हणजे ते कोण न्यूट्रोफिल्स अँड मोनोसाइट्स अँड नॅचरल किलर्स type of lymphocytes in blood as well as the macrophage in tissue can phagocytose and destroy microorganism. हे मायक्रोऑर्गॅनिझम किल करतात. त्याच्यानंतर आपण पुढचं बघणार फीवर. नाउ फीवर इज नथिंग बट व्हॉट इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर फॉलोइंग द इन्फेक्शन इज ए नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. ही बॉडीची नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे. जेव्हा कुठलाही फॉरेन पार्टिकल बॉडीच्या आत जातो तेव्हा त्याला मारण्यासाठी, फॉरेन पार्टिकलला मारण्यासाठी बॉडी आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढवते किंवा इन्क्रीज करते. दॅट वी कॉल्ड एज फीवर. इट हेल्प्स टू ऍक्सलरेट द फिजिओलॉजिकल प्रोसेस टू डिस्ट्रॉय द इन्व्हेडिंग पॅथोजन्स. बाहेरच्या पॅथोजनला मारण्यासाठी काम करते. द फीवर स्टिम्युलेट्स द प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन अँड हेल्प्स इन रिकव्हरी फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन. इंटरफेरॉन ला स्टिम्युलेट करतो फीवर वाढलं तर. इंटरफेरॉन काय करणार, व्हायरसला किल करण्यासाठी काम करतो. सो दॅट इज फीवर. पुढचा येतो तो अक्यूट फेज प्रोटेक्शन, सॉरी प्रोटीन्स, APPS. नाउ द इन्फेक्शन और इंजुरी लीड्स टू सडन इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सर्टन प्लास्मा प्रोटीन. जेव्हा कुठले इन्फेक्शन होतं किंवा इंजुरी होते, इन्फेक्शन ऑन इंजुरी, त्यावेळेला काही प्लास्मा प्रोटीन्स आहेत कलेक्टिव्हली कॉल्ड एज अक्यूट फेज प्रोटीन्स. हे प्रोटीन्स स्टिम्युलेट होतात, ओके. अँड दिस इन्क्लूड्स C reactive protein, that is CRP, then mannose binding protein, alpha 1 acid glycoprotein and serum amyloid P. असे वेगवेगळ्या प्रकारचे अक्यूट फेज प्रोटीन्स आहेत हे, किंवा हे सर्टन फूड प्रोटीन्स आहेत प्लास्मा प्रोटीन जे फॉरेन पार्टिकल आत गेल्यानंतर स्टिम्युलेट होतात, ओके. तुझं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. And this APPS are believed to be enhance host resistance, prevent tissue injury and promotes repair of inflammatory lesion. जिकडे इंजुरी झाली आहे तो पार्ट, इन्फ्लामेशन झालाय तो पार्ट रिपेअर करणं, इंजुरी